हॅलो, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. तर आज सकाळी जेव्हा आम्ही जिममधून आलो तेव्हा मी असा विचार केला की मस्त आज लवकर मधून आलेलो आहोत आपण, तर आता थोडा वेळ आराम करूया आणि मस्त असं स्वयंपाकाला लागूया. तेवढ्यातच ह्यांनी काय केलं आहे पहा. हे एक कोलियसचं प्लांट आहे आणि मी हे प्लांट आत्तापर्यंत 3 वेळेस ग्रो करायला घेतलेलं होतं, पण ते काही जगलेलं नाही. सो यावेळेस जे आहे ह्या सक्सेसफुली ग्रो करत होता आणि तेवढ्यातच ह्यांनी त्याला स्टॉप करून टाकलेलं आहे. आता मला माहिती नाही हे किती ग्रो करणार आहे, पण तरीही मी माझे प्रयत्न करते. चला आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. सो आता मी मुलांचा नाश्ता वगैरे करून दिला, त्यांचा टिफिन पॅक केला आणि टिफिन पॅक केल्यानंतर मुलींनी त्यांचं सर्व आवरून तर घेतलं होतं. फक्त मला ह्यांच्या ह्या पोनीटेल पाडावा लागतात. तर पोनीटेल हिच्या तरी लवकर पडतात, पण ह्या मॅडम ज्या आहेत आमच्या छोट्या मॅडम, हिच्या पोनीटेल पाडण्यासाठी भरपूर टाईम जातो. का म्हटलं तर हिच्या पोनीटेलला फ्रंटचे जे हेअर आहेत त्याला पहिले एक पोनीटेल पाडावी लागते किंवा एक वेणी घ्यावी लागते आणि नंतर बॅकचे एक पोनीटेल घ्यावी लागते, कारण ते पुढे केस येतात. आणि नंतर बघा आमचा इथं लाड चालू होता. आता लाड चालू असताना मी तिला सहज विचारलं, होमवर्क सगळं झाला का? सो ती बोलली, मम्मी कालचं तर होमवर्क राहिलं आहे. मग काय आता हिला जायच्या टाईमवर आठवलेलं आहे की होमवर्क राहिलेलं आहे. मग आता काय तिचं होमवर्क घेतलं आणि मग मी तिला शाळेत सोडून आले. थोड्या वेळात मग मी माझं आवरून घेतलं आणि मग काय, जी पावसामुळे माझी कामं जी की पेंडिंग होती ती कामे करायला घेतली. आता हे जे आहे ते वाळवायचं होतं मला, त्यामुळे मी थोडंसं ते वाळवायला घेतलं. आणि मग मला घरामध्ये हा एक किचनमध्ये एक माझा टेबल आहे ज्याला मला थोडंसं अरेंज करायचं होतं आणि प्लस त्याला थोडंसं मेकओव्हर पण करायचा होता. मग मी हे थोडंसं वॉश वगैरे करून घेतलं आणि याची जागा पहिले तर चेंज केली, कारण हा किचनमध्ये खूप स्पेस गेन करत होता आणि त्यामध्ये किचन खूप मेसी दिसत होतं. आता मी इथं माझी 2-3 दुसरी पण कामं उरकून घेतली, जसं की एक काम करायला गेले तर 4 कामं माझ्याकडून इथं झालेली आहे. आता हे परत मी रिअरेंज करून ह्याची जागा चेंज करून घेतली आणि याला दुसरीकडे सेट केलं. आणि मग नंतर तेवढ्यातच हे आले आणि आता हे सध्या डाएटवर असल्यामुळं हे काय आपलं नॉर्मल जेवण जेवत नाहीत. सो मी यांना सोयाबीनचा एक चिला बनवून दिला आणि त्यांचा नाश्ता वगैरे त्यांना बनवून दिला आणि मग नंतर ते मला थोडंसं गप्पा मारत होते. मग मी गप्पा मारत त्यांना माझे हे कांदा लसणाचे जे टोपे होते ते मला थोडेसे धुवायचे पण होते आणि साफ पण करून घ्यायचे होते. सो आज बाजार असतो आमच्याकडे, मग आज बाजारही आणायचा होता, म्हणून मी थोडंसं ते साफ वगैरे करून त्याला वाळवत घालून ठेवलं, कारण आणल्यानंतर ते भरायला पण सोपं पडतं. मग काय, यांचा इकडं गप्पा चालूच होता आणि माझं इकडं कामसुद्धा चालूच होतं. आता हे यांच्या ऑफिसचं काहीतरी सांगत होते, पण इथं मी माझ्या कामामध्येच मग्न होते, कारण मला हे काम फटाफट संपवायचंच होतं, कारण मला उद्या दुसरं काम आहे आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे आता हे दोघे मिळून इथे हिचं प्रोजेक्ट जे होतं ते कंप्लीट करून घेत आहेत. आता हे प्रोजेक्ट जे इतकं मग्न होऊन करत होते की मला वाटत होतं की हे प्रोजेक्ट हिचं नाही, ते ह्यांचंच आहे. सो आता प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं आहे आणि हे बा इथे हिच्यासोबत हे खेळत आहे आणि हिचं हे खेळणं झाल्यानंतर मी हिला लगेच अभ्यासाला बसवलं, कारण आज जसं हिची घाई गडबड झाली होती तशी परत व्हायला नको होती. आणि सो दॅट्स इट. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. बाय.